धीरे राखियाता संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण तुका म्हणे मुझ फिरता माघारी तुका म्हणे मुझ फिरता माघारी तेथे उणे पुरी तुम्ही जाणा संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अज्ञांशहस्तचरणश्रवणत्वगादं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पुंसी विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने जय जय आचार्या प्रज्ञा प्रभा समस्त सूरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची स्वे भानु जो भान आराधिला तयाचे गोळी दीप तो लाविला हरी भक्ती शिला नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो संपाद्य ज्ञानं च विधाय भक्त्यं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गृह्णन्तं मस्तकमाझा पायावरी पायावरी यावार करे संतांच्या विठ्ठल रणी निगता शूर न पाहे मागारे इको कमी करा माझं त्यांचं माझं रणी निघता शूर न पाहे माघारे ऐशा मज धीरे राखे आता संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा समस्त भाविक भक्तांच्या समक्ष तथा चिंचवली तर्फे दिवाळी गावामध्ये आज मालुसरे भावकीच्या कुलदेवतेच्या पूजेच्या तथा सत्यनारायण भगवान परमात्म्याच्या पूजेच्या निमित्तानं या प्रांगणामध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये समस्त थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं समस्त गुरुजनांच्या कृपेनं समस्त साधू महात्म्यांच्या पावन चरणांनी पुनीत झालेल्या या आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये ज्या उज्ज्वल अशा वारकरी संप्रदायाची पताका त्या वारकरी संप्रदायाच्या पताकेच्या जवळ असणारा वारकरी संप्रदायाचा सोनसळा कळस अशी ज्यांची ख्याती आहे त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा देवाकडे विनवणी करणारा उत्कृष्ट असा बहुतांश सर्वांच्या पाठातला असेल अथवा नसेल परंतु बहुतेकांच्या परिचयातला अभंग श्री महाराजांच्या सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल आमचा राहू द्या महाराज थोडं कमी करा इको श्री महाराजांनी या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सम्मुख उपस्थित राहून देवाकडे धैर्यपूर्वक मागणी केलेली आहे. काही मागण्या अशा आहेत ज्या हट्टपूर्वक आहेत.
काही मागण्या विनवणीपूर्वक असतात, तर काही मागण्या या धैर्यपूर्वक असतात. आता आपण पाहू शकतो, शेवटीची विनवणी संतजनी परिसावी विनवणीपूर्वक मागणी. मागणे ते एक तुझ प्रती आहे, विनवणीपूर्वक मागणे. हट्टपूर्वक मागणी कोणती? हरिदासाची ये घरी मजव मजवा जन्मांतरे. तर या ठिकाणी महाराजांनी धैर्यपूर्वक मागणी केलेली आहे. म्हणजे एका मागणीमधून महाराज आपल्या भगवान परमात्म्याच्या सेवेच्या बदल्यामध्ये देव ज्या वेळेला काहीतरी मागा असं म्हणतोय, तेव्हा संसारातलं काहीही न मागता किंवा स्वतःबद्दल वैयक्तिक काहीही न मागता केवळ आणि केवळ साधकांचा विचार करून, साधनेचा विचार करून, आपल्या उद्देशाला जराही न विसरता आपण जी मागणी मागतोय, या मागणीची कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या साधनेमध्ये येणार नाही याचा संपूर्ण कटाक्ष पाळून महाराज साधनेला पोषक असणारी मागणी भगवान परमात्म्याकडे करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांची मुळातच ख्याती अशी आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दुर्गा नावाचा दुष्काळ पसरलेला असताना या महाराष्ट्र प्रदेशातली पहिली असणारी कर्जमाफी केली. आलं का लक्षात? असणारी कर्जमाफी केली, परंतु वैकुंठाला जाण्याच्या अगोदर थोडं शिट्टी सांभाळा जायची. मी दिसायला एवढा भारी असलो तरी ह्यानी शिट्टी मारता कामा नाही. हॅलो हॅलो. तर कर्जमाफी केल्यानंतर बरं का, वैकुंठाला जाण्याच्या अगोदर महाराजांनी अखिल सर्व भगवतजनांच्या माथ्यावरती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या गाथारूपी एवढं न सरणारं कर्ज आपण सर्वांच्या माथ्यावर ठेवलेलं आहे. म्हणून म्हणतात, कृपादान केले संती कल्पांधी त्या जगद्गुरु तुकोबारांच्या चंद्रभागेप्रमाणे संपूर्ण विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेमधला मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. कार्यक्रमाचं औचित्य आपण सर्वांना माहिती आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देतो असा की आज आपल्या गावामध्ये मालुसरे भावकीच्या कुलदेवतेच्या वर्धापन दिनानिमित्त किंवा सत्यनारायण भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी आजची सेवा आहे. लक्षात घ्या, आपण सर्वजण भले व्यस्त आहोत. हे 21वे शतक आहे. आज 4 भावंड एका छत्राखाली राहत नाहीत. सर्वजण आपापल्या कामाधंद्याच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं सर्वदूर पसरलेले आहेत. या मनुष्य जीवनाची वहिवाट, मनुष्य जीवनाची जी कालक्रमणा आहे, ही जशी जशी होत गेली, उत्क्रांती होत गेली, माणसाचा विस्तार होत गेला, लोकवस्ती वाढत गेली, कालांतरानं आपल्या माणसांनी लांब लांबच्या गावामध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली. यामुळं काय झालं महाराज, आपली भावकी फुटत गेली. बरं का, आपली भावकी फुटत गेली. आणि असं म्हणतात बरं का, जर भावकी एकत्र राहिली तर गावकी एकत्र राहते. गावकी एकत्र असेल तर गाव एकत्र असतोय. गाव एकत्र असेल तर समाज एकत्र असतोय. लक्षात घ्या, समाज जर एकत्र राहिला नाही तर यानं समाजाचंच अधःपतन आहे. विठ्ठल कोणीतरी असं म्हणून गेलंय की फुटलेला समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. आलं का लक्षात? फुटलेला समाज इतिहासाचा वाटोळा करू शकतो, पण इतिहास घडवू शकत नाही. म्हणून फुटलेला समाज फार घातक. या समाजाला फुटून द्यायचं नाही, या समाजाला प्रयत्नपूर्वक एकत्र ठेवायचं. म्हणून आपल्या पूर्वजांनी काय युक्ती प्रयुक्ती शोधून काढल्यात. सण सणावळी, जेवढे सण हिंदू धर्मात आहेत तेवढे सण कुठल्या इतर धर्मामध्ये पाहायला मिळणार नाही. आपला हा वैदिक हिंदू धर्म हा अत्यंत अत्यंत म्हणजे म्हणाल ना, निम्न पातळीच्या लोकांपासून उच्च स्तरातल्या लोकांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. मी कशाकरता बोलतोय लक्षात घ्या. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे बघा, लोकांना एकत्र ठेवावं म्हणून या धर्मानं तुम्हाला आम्हाला गणेशोत्सव दिला, तुम्हा आम्हाला नवरात्रोत्सव दिला, तुम्हा आम्हाला सर्व काही व्यवस्था करून ठेवली. पण महाराज समाज एकत्र यायला तयार आहे. समाज शेवटी फुटायचा तो फुटतोच. म्हणून त्या दिशेनं एक उचललेलं अत्यंत आदर्श पाऊल म्हणून भावकीची पूजा.
आज मी तिला लोकांना आपला पैसा कुठं खर्च करावा हे कळत नाही. मी बोलतो थोडं स्पष्टच बोलतो, राग आला तरी मला काही फरक पडत नाही. लोकांना वाटतं कशाला पूजा पाहिजे, कशाला पाहिजे कीर्तन, कशाला एवढा खर्च पाहिजे, काय कशाला पाहिजे. हा विचार इथं बरा सुचतो. हळदीमध्ये नको तेव्हा लोकांना पाजता, लोकांना खायला घालता, समाजाचं वाटोळं करता, तेव्हा तिथं लोकांना खर्च नको तिथं करावा सुचत नाही. तुम्ही सकाळी कोणती भाजी खाल्ली सांगा. तुम्ही सकाळी कोणती भाजी खाल्ली तुम्हाला विचारतो, सांगा. तुम्ही सांगा सकाळी कोणती भाजी खाल्ली. येते मला सकाळी कोणती भाजी खाल्ली. चला तुम्हाला आठवते नशीब. सकाळी खाल्लेली भाजी आम्हाला आठवत नाही. मग कुणाच्या तरी लग्नामध्ये कुणीतरी हे खायला घातलंय, लोक लक्षात ठेवतील. तुम्ही मला एक सांगा फक्त, लोक लक्षात ठेवतील का. मग का लोकांसाठी स्वतः पाप करताय पैसा खर्च करून. महाभारतामध्ये युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना प्रश्न केला की महाराज तुम्ही आता चाललात, मला तर राजनीतीचा उपदेश करून जा. भीष्माचार्यांनी ज्या काही 4 गोष्टी धर्माला सांगितल्या त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. हे बघ धर्मा, आपण सर्वजण वैष्णव आहोत, आपण विष्णूचे उपासक आहोत. त्या विष्णू भगवंताची पत्नी कोण. लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय. पैसा. बरोबर ना. पैसा. मग सांगा लक्ष्मी म्हणजे पैसा. आपण विष्णूचे उपासक. विष्णू भगवंताला आपण काय म्हणतो. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. बरोबर ना. माय बापा. पण त्या बापाची पत्नी आपली कोण. आपली कोण. आपली आई आहे. बरोबर ना. मग सांगा तुम्ही कुठला असा पोरगा आहे की जो आपल्या आईला धरून जुगारात बसवेल. कुठला पोरगा स्वतःच्या आईला डावावर लावेल. कुठला पोरगा स्वतःच्या आईला डावावर लावेल सांगा तुम्ही. एकानं तरी हात वर करा, माझी हिंमत आहे मी लावेल. नाही लावणार ना. जुगारात कोणाला लावता डावावरती. तुम्ही लावता की नाही बोला. असा विषय आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, पैसा आपण लावतोय कुठे, आपला पैसा खर्च होतोय कुठे याचा आपल्याला स्वतःला भान नाही. म्हणून आपल्या खिशातला पैसा, आपलं धन लक्षात घ्या. सत्पात्र दानाश्च भवेत धनाढ्य. शास्त्रानं सांगितलंय चांगल्या ठिकाणी दान केला, चांगल्या ठिकाणी खर्च केला. आज लक्षात घ्या ना, एवढा मोठा छान समारोह आहे, 4 वारकरी माणसांची पावलं आज आपल्या दाराला लागलीत. कुठं मला असं वाटतंय पूर्वी काळी बारशाची कीर्तनं व्हायची, बंद झाली. बंद झाली. 13व्याची कीर्तनं व्हायची, बंद झाली. बरोबर ना. 13व्याची कीर्तनं तर हळूहळू बंदच होत चाललीत. ते प्रवचनावर आलीत कशी बशी आता व्हेंटिलेटरवर लावलीत आम्ही. आता ती शेवटचा श्वास घेत आहेत. लग्नाची कीर्तनं पण आता जवळपास मला ह्या वर्षी लग्नाचं एक पण नाही कीर्तन भेटलं. मी प्रामाणिकपणे सांगतो, आहे ते आहे. गेल्या महिन्यात 12 कीर्तनं केली, त्यातलं एक पण कीर्तन लग्नाचं नाही. पण लग्नामधली कीर्तनं बंद झाली, पण लग्नातली ही काय बंद झाली. म्हणजे समाज चाललाय कुठं बघा. लक्षात घ्या, समाजाचं अधःपतन आहे हे. म्हणून हे अधःपतन आपल्याला थांबवायचं आहे. तर आपण कुठे होतो. आज 2 महत्त्वाचे दिनविशेष आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज मदर डे आहे. मी मातृदिवस मुद्दाम म्हणत नाही, मातृदिवस नाही, तो मदर डे आहे. का ते पण सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मदर डे हा सण आपल्या हिंदूंचा नाहीच आहे. आलं का लक्षात. मदर डे हा सण आपल्या हिंदूंचा नाहीच आहे. लोकांनी स्टेटस ठेवले ठेवू दे, मला काही फरक पडत नाही. आपली हिंदू संस्कृती वर्षातनं एकदा आईची सेवा करायला शिकवतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपली हिंदू संस्कृती रोज सांगते, अरे उठल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं घ्याल. आपल्या आईचं घ्या. आमच्या नितीन भाऊनं काय केलं मग असे चाल म्हणले, माझ्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर पहिले स्वतःच्या वडिलांच्या चरणावर मस्तक ठेवलं. हे मला म्हणायचं आहे. आईबाप जपायचे कसे, कधी, वर्षातनं एकदा नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये डिवोर्स हा विषय नाही आहे. सोडचिठ्ठी, घटस्फोट हा विषय आपल्या हिंदूंचा नाही आहे. तर पूर्वी काळापासून काय प्रथा होती, एकदा गाठ बांधली मरेपर्यंत कायम, ही आपल्या हिंदूंची संस्कृती आहे. पण महाराज अमेरिकेसारख्या देशामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये ही संस्कृती नाही आहे. त्या देशामध्ये एक माणूस आयुष्यातून 4 काय 5-5 10 पण लग्न करतो. आलं का लक्षात. मग पोरांनी आईवडिलांना भेटायचं कधी. समजा दोघांनी लग्न केलं, मुलं झाली, सोडचिठ्ठी झाली, मुलं आईकडे गेली, मुलं वडिलांकडे गेली. मग त्या वडिलांकडच्या मुलांनी आईला भेटायचं कधी, तर आजच्या दिवशी.
म्हणून तो त्यांचा मदर डे आहे, आपला मदर डे नाही, लक्षात घ्या. म्हणून आपला मदर डे रोज असतोय, आपला मदर डे असा वर्षातनं एकदा येत नसतो. ही आपल्या हिंदूंची संस्कृती, लक्षात घ्या. आणि आज महत्वाचा दिन विशेष म्हणजे श्रीमद आद्य जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांची आज जयंती आहे. विठाल ज्ञानोबर यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्या शंकराचार्यांना वंदन करावं, जैसा आचार्यांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो, ज्या जगद्गुरु तुकोबरायांचं नमन केले. लक्षात घ्या, जसं आज धर्माला ग्लानी आली आहे, याच्याहून वाईट परिस्थिती आजपासून 1000-1500 वर्षापूर्वी होती महाराज. ज्या वेळेला या देशावरती जैनांचं, बौद्धांचं, शाक्तांचं, कापालिकांचं, चार्वाक मतवाद्यांचं आक्रमण आपल्या हिंदू धर्मावरती झालं होतं. आपली देवळं फोडली गेली, आपल्या देवळांच्या देवाच्या मूर्ती काढून फेकल्या गेल्या, नदीमध्ये फेकल्या गेल्या, फोडल्या गेल्या. त्यावेळेला धर्माला आलेली ग्लानी नष्ट करण्याकरता भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांचा अवतार झाला. श्री भगवान महादेवानं कालडी गावामध्ये शंकराचार्यांच्या रूपामध्ये अवतार धारण केला. अवघ्या कमी वयामध्ये त्यांनी धर्माचा जीर्णोद्धार केला. 4 ठिकाणी 4 मठांची, 4 शंकराचार्यांची स्थापना केली. हिंदू धर्माला एक वेगळं उत्थान दिलं. आलं का लक्षात? किती जणांनी प्राणघातक हल्ले केले, किती लोकांनी शंकराचार्यांना मारण्याचा प्रयत्न केला. महाराज प्यायला पाणी लोकांनी दिलं नाही, बरं का, प्यायला पाणी सुद्धा दिलं नाही. शंकराचार्य जेव्हा एकदा एका वस्तीतून चालले होते, लोकांना प्यायला पाणी मागितलं, लोकांनी प्यायला पाणी नाही दिलं. काय दिलं माहिती का? कासाराची वस्ती होती. उकळत्या काचेचा रस ज्यांना प्यायला भाग पडलं, उकळत्या काचेचा रस त्यांनी धर्मासाठी पिलाय. त्या शंकराचार्यांची आज जयंती आहे. काय महाराज महात्म्य होते, काय महात्म्य होते. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये एकाचं उदाहरण मिळतं. त्यांचं नाव म्हणजे काय? कुमारिल भट्ट, बरं का, कुमारिल भट्ट. त्या कुमारिल भट्टांचं एक उदाहरण असं आहे की जसं शंकराचार्यांनी शंकराचे अवतार म्हणून शंकराचा म्हणून अवतार धारण केला, त्याप्रमाणे कार्तिक स्वामींनी कुमारिल भट्टांचा अवतार ग्रहण केला होता, बरं का. तर महाराज त्यांचे गुरु जैन होते. त्या राजाच्या दरबारामध्ये सगळे जैन आणि बौद्धांनीच ते सगळे पाखंड मतवाद्यांनी आणि वार्तिक, त्या ठिकाणी जैन बौद्ध नाही म्हणता येणार, पण चार्वाक मतवाद्यांनी त्यावेळेला सगळं काही ते काबीज केलं होतं. त्या काळामध्ये हिंदू धर्माची असं मत नाही की कुठला धर्म श्रेष्ठ किंवा कुठला धर्म वाईट, याबद्दल माझं काही वेगळं मत नाही. सर्व धर्म श्रेष्ठ आहेत. जे भारत देशामध्ये जन्माला आले सर्व धर्म श्रेष्ठ आहेत. परंतु दुसऱ्या धर्माचा अनादर करून जर माझाच धर्म मी श्रेष्ठ ठरवत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. आणि हेच त्या काळात घडत होतं. धर्म श्रेष्ठ आहे, परंतु हिंदू धर्माला डावलून मूर्त्या फोडून सगळं नष्ट करून सगळं चाललं होतं. महाराज कुमारिल भट्टांना सहन झालं नाही. सांगितलं मी यांचा पराभव करतो. शास्त्रार्थ केला, दरबारात सगळे हरवले आणि स्वतः शेवटी मग राजा म्हणतो, कुमारिल भट्ट एवढं म्हणताय, तुमचे वेद प्रमाण आहेत, मग वेद प्रमाण आहेत तर ते मग सिद्ध करा. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, तुमचे वेद प्रमाण आहेत ना, सिद्ध करा. महाराज कुमारिल भट्टांच्या अंगाला वेद बांधले, त्यांना कड्यावरून खाली ढकलून देण्यात आलं. तेव्हा कुमारिल भट्टांनी एक वाक्य वापरलं, यदि वेद प्रमाणे सो जीविता, जर वेद प्रमाण असतील तर मी जिवंत राहीन. कुमारिल भट्टांनी कडावरून उडी मारली, काहीच झालं नाही, पण डोळ्याला काडी लागली. राजा म्हणाला, तुमच्या वेदानं तुमच्या डोळ्याला वाचवलं नाही. कुमारिल भट्ट विचार करतात, काय असा अपराध घडला की माझ्या डोळ्याला लागलं. मग भगवान परमात्म्यानं साक्षात्कार दिला, महाराज तुम्ही काय म्हणलात, यदि वेद प्रमाणे सो जीवित, म्हणजे जर वेद प्रमाण असतील तर मी जिवंत राहीन. तुमचा वेदावर एवढा पण विश्वास नाही की तुम्ही जर तरची भाषा केली, तुम्ही जर बोललात तो एक जर तुमच्या डोळ्याला लागला. महाराज दुसरी परीक्षा, ठीक आहे पुन्हा परीक्षा घेतो. महाराज त्या घड्यामध्ये त्या लोकांनी त्या घड्यामध्ये एक काळा नाग विषारी भरून आणला, महाराजांसमोर ठेवला. महाराज हे बघा, या घड्यामध्ये काय ते ओळखा. घडा बंद केला. या घड्यामध्ये काय ते ओळखा. या घड्यात जर असणारी वस्तू तुम्ही जर अचूक सांगितली तर आम्ही तुम्हाला या ठिकाणाहून जिवंत जाऊन देऊ. त्याने सांगितलं, या घड्यामध्ये भगवान शेषशाही नारायणाची मूर्ती आहे.
नारायणाची मूर्ती आहे. त्यांना आनंद झाला. महाराज पैस हारले, आता महाराजांचा प्राण जाणार. शेवटी घड्याचं झाकण उघडलं, नाक गायब, महाराज मूर्तीच निघाली. आणि शेवटी सर्व हारले, सर्वांना प्राणांत देहत्याग करावा लागला. कुमारेल भट्ट जिवंत राहिले, पण कुमारेल भट्टांना पश्चाताप झाला. म्हणाले, माझ्यामुळं या सर्वांचा जीव गेला, मी सुद्धा स्वतःला जाळून घेतो. महाराज साधं मरण नाही मागितलं, तर आपण भाताचा जो तुसा वेगळा करतो, पॉलिश केल्यानंतर जे भाताचा तुस बाहेर निघतं ना, तुसामध्ये स्वतःला पुरून घेतलं, तुसाला आग लावली. तुस काय पटपट जळत नाही, थोडं 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 तडफडत प्राण सोडला. लक्षात घ्या, त्या तुसामध्ये, जळत्या तुसामध्ये शंकराचार्यांचा आणि कुमार भट्टांचा संवाद झालाय. विशिष्ट चरित्र आहे, मी आता या ठिकाणी विस्तार करत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या धर्माकरता लोकांनी खस्ता खाल्ल्यात. आपला धर्म टिकावा, आपला धर्म लोकांना पुढच्या पिढीला कळावा म्हणून अद्भुत अशी वाङ्मय परंपरा, ग्रंथसंपदा आपणासाठी आपल्या आध्वर्यूंनी निर्माण केली आहे. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. असो, तर या ठिकाणी आज सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचा परिचय तो असा, आज या ठिकाणी आपल्या सेवेला आमच्या परिसरातील आमचे गायनाचार्य नितीन महाराज आहेत, बंधू त्यांचे निलेश महाराज आहेत, त्यांचे वडील ग्रामस्थ सर्व हजर आहेत, त्यांचा साहिलही हजर आहे. आमचे विनोद महाराज या ठिकाणी शूटिंग आणि गायन दोन्ही पण करतायत. मी नाही म्हणतो, लोक मला म्हणतात महाराज तुमच्या कीर्तनात कॉमेडी नाही, महाराज तुमच्या कीर्तनात विनोद नाही, महाराज तुमच्या कीर्तनात विनोद नाही. हा बघा विनोद बघून घ्या, विनोद आहे आमच्या कीर्तनामध्ये. तर असं आमच्या कीर्तनामध्ये विनोद आहे. त्यानंतर आमच्या रोहा तालुक्याचं विशेष भूषण म्हणजे काय, मी फक्त नावाच आहे पण विशेष भूषण सांगतो तुम्हाला. आज लोकांनी परमार्थ विकला, लोकांनी हरिपाठ करावा, पण हरिपाठ पण विकला. आता हरिपाठ सुद्धा लोकांनी विकला. पण हे वरसगाव आहे, इथे वरसगाव, हे आप्पा आमचे अनिल आप्पा वगैरे राजेंद्र काय सगळे आले, हे वरसगाववरून आहेत बघा. या वरसगावकरांनी अजून तरी हरिपाठ विकलेला नाही. फक्त तुम्ही त्यांना बोलवलं की फक्त आणि फक्त गाडी भाडा घ्यायचा आणि हरिपाठ करायचा. आणि याची जाण आम्हाला आहे. आम्ही वरसगावामध्ये जेव्हा सप्ताहाला जातो तेव्हा कधी त्यांना विचारा, आम्ही त्यांच्यापुढे कधी हात पसरलेत का? कधीच नाही. एक समोरचा व्यक्ती निष्काम सेवा करतोय, आपण निष्काम आहोत, ते पण निष्काम आहेत. अशी सर्वजण उपस्थित आहेत. आज महाडिक सरांचं वादन पहिल्यांदा ऐकण्याचा योग शेवटी आलाच. खूप दिवस योग येतो येतो राहून गेला. आपण सर्वजण समोर आहात. कोणी 60 वर्षाचे, 80 वर्षाची माणसं आहात. ही सगळी मिळून एका 24 वर्षाच्या पोराचं कौतुक ऐकताय, याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी. आणि त्यामध्ये विशेष आमच्या सर्वांचे आदरणीय काका आणि आमच्या खाम पंचक्रोशीचे उपाध्यक्ष स्वतः तिथे या ठिकाणी दुरून आपली सेवा श्रवण करण्याकरता, भगवान सत्यनारायणाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेले आहेत. की ज्याकरता म्हणजे आमच्या पंचक्रोशीचा एक अभिमान काय, परंपरा काय, आम्ही उगाच तयार झालो नाही. शिक्षण घेतलं, शिक्षणाच्या बळावर मी काही थोडंफार बोलत असेल तो भाग वेगळा. पण मी जन्माला येण्याच्या अगोदर भगवान परमात्म्यानं आमचा विचार करून एक अतिशय अद्भुत, अतिशय जुनी आणि श्रेष्ठ अशी परंपरा आमच्या पंचक्रोशीला दिली. ते आमचे स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय सद्गुरू अलिबागकर महाराज, त्यांच्या चरणावर विनंती नमन करतो. सेवेला प्रारंभ करतो. विठाला या जगामध्ये 3 प्रकारचे युद्ध सांगितलेलं आहे. 4 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. त्या 4 प्रकारच्या लोकांना 4 प्रकारचे वैशिष्ट्य मानलेले आहेत. भक्तभूमो हि वैकुंठम, तपोभूमी कैलासम, स्वर्गलोकम भोगभूमी, मृत्यूलोकम रणभूमी. ऐका, 4 प्रकारच्या भूमी. भक्तभूमी कोणती? वैकुंठ ही भक्तभूमी आहे. त्यानंतर कैलास कोणती? तापाची भूमी आहे. स्वर्ग ही भोगाची भूमी आहे. आणि मृत्यूलोक ही रणभूमी आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी भक्तभूमी कशी? तर महाराज जे जे भक्त या ठिकाणी अवतार धारण करतात, आलं का लक्षात? जे जे भक्त मंडळी या ठिकाणी अवतार धारण करतात त्यांचं वैशिष्ट्य आहे, येथे उपकारासाठी आम्ही वैकुंठवासी आदो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज जे जे म्हणून भक्त लोक वैकुंठातून खाली येतात, ते ज्या ठिकाणी अवतार धारण करतात, येतात कुठून महाराज? वैकुंठातून येतात. आणि यामध्ये पण विशेष, ज्याला वैकुंठात राहायचंय त्याला आधी इथं परीक्षा द्यावी लागते, मग प्रमोशन होऊन वरती जावं लागतं. म्हणून भक्तभूमी वैकुंठ, तपोभूमी ही कैलासम, कैलास ही तपाची भूमी आहे.
कैलास ही तपस्वी लोकांची भूमी आहे. कसं काय बघा, ज्ञानोबारे वर्णन करतात. करिता तापसांची कडसणी, कवडा जवळा ठेवेजे शूळ पाणी, तोही अभिमान सांडोनी पायवणी माथा वाहे. आपण पूजा केल्यानंतर देवाचं तीर्थ ग्रहण करतो, देवाचं तीर्थ ग्रहण करतो, तात्पुरतं डोक्याला लावतो. कायमस्वरूपी डोक्यात ठेवतो का महाराज? नाही ठेवत. पण महाराज त्या भगवान शंकरांनी त्या भगवान परमात्म्याची चरणरज तीर्थ गंगा असणारी काय केली आहे? कायमस्वरूपी मस्तकी धारण केली आहे. म्हणून म्हणतात, नाथ महाराजांनी वर्णन केलंय, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वैष्णवानाम यथा शंभू अशी भागवतानं ज्यांची मीमांसा केली आहे. तुम्हाला सांगतो, भगवान शंकरांना लाईट बिल भरायची गरज नाही. ऐका, मी सांगतो तुम्हाला. भगवान शंकरांची पत्नी कोण? पार्वती, बरोबर? पार्वती मातेला लाईट बिल भरायचं टेन्शन नाही. विचारा का? का? डोक्यावर चांदोबा, नळ कनेक्शन घ्यायची गरज नाही. का? हुशार म्हणजे आहे हुशार म्हणजे थोडक्यात नाही, मानलं पाहिजे तुम्हाला. कपडे धुवायचा ताप नाही. का? कपडे घातले तर धुवायचा ताप आहे, कपडेच घालत नाहीत, कपडे धुवायचा ताप नाही. जेवायला घालायचं टेन्शन नाही. का? सगळी भूतं खेळ, यांना खायची काय गरजच नाही. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त मापते. परिवार काय? संगे भूत मेळा विराजित, सगळी भूताचा परिवार. ह्यांना खायला घालायचं टेन्शन नाही. बरं, घरी वाट पण नाही बघायला लागत. एकदा गेले तपाला की परत कधी येतील याची गॅरंटी भगवान आहेत. महाराज, साधकाचं जीवन किती सहज असलं पाहिजे, टेन्शनच नाही कसलं अजिबात. उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक कसा असला पाहिजे? शिकावं भगवान पुढे बसणार. कुठं मान नाही, कुठं पान नाही. सगळ्यात शेवटला नैवेद्य शंकरांना. त्यांचा नैवेद्य कोणी खाऊ पण शकत नाही. पण याचं टेन्शन पण नाही आम्हाला, काही नाही. चांगलं सैन्य नाही, चांगलं अजिबात नाही, ताप नाही जीवाला. असा परमार्थ करावा महाराज. नेहमी आम्हाला सगळे अनुकूल भेटल. सगळे देव अमृत पितात, सगळ्या देवांना चांगला चांगला नैवेद्य, ह्यांना विष. म्हणून वैष्णवाना मेथा शंभू. साधकाची परीक्षा आहे. साधकांच्या परीक्षेमध्ये ज्ञानोबा म्हणतात काय? करिता तापसांची कडसणी, सर्वांची परीक्षा घ्यायची, सगळ्या तपस्वी लोकांची परीक्षा घ्यायची. कवर्ण जवळ ठेवीचे शूळपाणी. मग शंकर भगवान कुठल्या कॅटेगरीत बसतात? शंकर भगवान वेगळेच. शंकर भगवंताची बरोबरी कोणी करूच शकत नाही. जा कोण म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात. म्हणून तपोभूमी कैलासम स्वर्गलोकम भोगभूमी. स्वर्गलोक कसा आहे? भोगभूमी आहे. जो या ठिकाणी चांगली कर्म करेल तो कुठं जातो? स्वर्गाला जातो. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. माते जेणे पावेचे ते शुद्ध पुण्य. माऊली म्हणतात पुण्य आणि पाप असा मिक्सिंग जो करतो ना, शेल बिसळ, अलग लक्षात. यज्ञ करून स्वर्गाला जातो, पण यज्ञामध्ये कापाकापी करतो तो स्वर्गाला जातो. म्हणजे पुण्यात्मक पापानं स्वर्गाला जाता येतं, पापात्मक पापानं नरकाला जाता येतं. म्हणजे ज्याचा उद्देशच पाप आहे, आलं का लक्षात, तो नरकाला जाणार. आता बघा, काही ठिकाणी 13व्याची कीर्तन करण्याचा योग येतो ना, लोक ते त्याच्या नावापुढे वैकुंठवासी स्वर्गवासी आधीच लिहून ठेवतात, आधीच लिहून ठेवतात.
त्यामुळे नाईलाजाने ह्याला वैकुंठवासी म्हणावं लागतं. आता करणार काय? नाईलाज बरं का, नाईलाज. मनापासून आम्ही म्हणत नाही, आमची इच्छाच होत नाही. हे आयुष्यभर पिऊन खाऊन सगळं एकादशीला टोंगलेलं खाऊन आलं असतंय. वारी माहीत नाही, एकादशी जागर माहीत नाही, काय माहीत नाही. असल्याच्या नावापुढे वैकुंठवासी स्वर्गवासी काय कशाला? अख्खी जिंदगी पिऊन घालवली बरं का, अख्खी जिंदगी पिऊन घालवली. तसल्याच्या 13 वेळेला कीर्तन ठेवलं आणि बुवाने अभंग घेतला. याजसाठी केला होता 8 तास. याजसाठी केला होता 8 तास. काय कोणाला स्वर्गीय म्हणाल? मी म्हणतो तसल्याच्या 13 वेळेला भक्तिविण पशु कशाशी वाढायला घेतला पाहिजे. हे जनावर वाढलंच कशाला? काय म्हणायचंय ना, आम्ही स्वर्गात जाऊ शकत ना वैकुंठात जाऊ शकत बरं का. असं तर स्वर्ग ही भोगभूमी आहे. त्या ठिकाणी रंभा मिळतील, उर्वशी मिळतील, पण ते भोग टिकणार नाही. ते तुम्हाला ते सोडून पण खाली यावं लागणार. जो पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उदरे तो पुन्हा येऊ लागती माघारे मृत्यूलोकी त्रैविध्या माम सोमपा भूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यवासादि सुरेंद्र लोक मष्णंती दिव्यान दिव्य देव भोगन. यावं लागतं खाली महाराज, यावं लागतं. मग काय महाराज, स्वर्ग ही भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक ही रणभूमी आहे. या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याला युद्ध करावं लागतं. युद्ध हे करावंच लागतं. मग तो देव जरी आला तरी त्याला युद्ध करावं लागतं. तर या मृत्यूलोकामध्ये देवाने अवतार धारण केले. आता मला सांगा, देवाचं युद्ध बघायचं बरोबर? देवाचं युद्ध पाहायचं का? हो बोला. चवळीच्या भाजीची शपथ आहे तुम्हाला, उत्तर द्या तुम्ही असं एकदम गपगप राहू नका. थोडा मला पण जरा कॉन्फिडन्स आला पाहिजे. तुमची तोंड जर पडलेली दिसली तर आधीच माझ्या गळ्याचा घसा झालेला आहे, माझा कॉन्फिडन्स डाऊन होईल. मी जर पडलो तर कीर्तन पडेल. आलं का लक्षात? असं तर कोणाचं युद्ध बघायचं आपल्याला? देवाचं युद्ध बघायचं. कुठल्या देवाचं बघायचं? नवरदेवाचं बघायचं. सध्या त्यांचा सीझन आहे. हो किती बोलला तरी असं आपण नवरदेवाचं युद्ध नाही बघायचं. ते तुम्ही आयुष्यभर बघत आलात. मला त्याबद्दल काही वेगळं म्हणायचं नाही. आपण कुठल्या देवाचं युद्ध बघायचं? आपण रामाचं युद्ध बघू बरं का. रामप्रभूचं युद्ध बघूया. रामप्रभूंनी युद्ध केलं. रामप्रभूंनी युद्ध कसं केलं? राम रावण झुंजले कैसे, राम रावण झुंजले तैसे. रामाच्या आणि रावणाच्या युद्धाला कसली उपमा देताच येत नाही. महाराज, रामाचं रावणाचं युद्ध झालं कसं? तसंच झालं जसं रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. याला उपमा नाही. कोणाला घेऊन केलं? वानरांना घेऊन. राणीचिया पालेखाईरा देवाने करविले लंकेश्वरा एकला अक्षाविणी एकला अर्जुन परी अक्षाविणी 11 नेजण्याची काही. कोणाला घेऊन केलं? वानरांना घेऊन. वानरा हाती लंका जांबुवंतच ठेवले तिकडं आम्ही. त्याच्यामुळे आमचं युद्ध कधी पडत नाही. आमचं युद्ध आजपर्यंत कधी पडलं नाही. तर त्यावेळेला माणसांनी ऑब्जेक्शन घेतलं. देवा, तुम्हाला काय आम्ही मेलो होतो काय? तुम्हाला काय माणसं दिसली नाही काय? तुम्हाला काय नर दिसले नाही का? वानर पकडले. देवाने विचार केला, तुमच्यापेक्षा माकडच बरी. तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. सांगा तुम्ही, निवडणुकीचा काळ आहे. मी थोडं बोलतो, तुम्ही फक्त राग येऊन देऊ नका. निवडणुकीचा काळ आहे, उद्या इलेक्शन आहे. जर अर्ध्या रात्री गाडीच फिरली मग काय कराल तुम्ही? माणसाचा आहे का भरोसा? माणसाच्या इमानदारीला काही तुम्ही असं बोलू शकाल का? हा माणूस इमानदार आहे, इमानदारच आहे. त्यातल्या त्यात समोर सोन्याची लंका. हे जर नेले असते ना, युद्ध राहू दे बाजूला, पहिले बॅगा भरून आले असते. आलं का लक्षात? म्हणून माणसं घेतली नाही. बरं, माकडांचं एक भारी, खायला घालायची चिंता नाही, खायला घालायचं टेन्शन नाही, तंबू ठोकायचा ताप नाही, शासकीय विश्रामगृह अजिबात नाही. कुठं मस्त झाड भेटलं दिली ताणून, जिंदाबाद. काय म्हणतात? सुखी झोप. हो, सुखी झोप. झाडावर पण सुखी झोप. भक्त कसा असला पाहिजे? वारीत पाहिजे तिकडे झोप. वारीमध्ये झोपत असताना खाली काय आहे काय नाही अशी झोप पाहिजे. खायला काय? पाला.
काय खाऊन या झाडे वरवाडून पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. पाला पाला भेटला तर पाला खायचा, वानरांचं टेन्शन नव्हतं. महाराज म्हणून देवाला वानरांना घेऊन युद्ध करावं लागलं. बरं, रावण समोर आला. रावण समोर आल्यानंतर रावणाला अर्ज पाठवला. रावणा, सगळी पोरं मारली गेली, सगळं सैन्य मारलं गेलं, आता शरणी आहे, आता शरणी आहे. रावण अद्याप नाही शरण आला. रावण अद्याप नाही शरण आला, कलियुगातला पण नाही आला. कारण रामाचं रावणाला सहन होत नाही. आजच्या कलियुगात सुद्धा रावणाला राम नको. विठ्ठल मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल, कारण तुम्ही माझ्यापेक्षा 100 पावसाळे नाही, एवढे नाही, पण 30-40 पावसाळे जास्त बघितले. असो तर रावण काही शरण आला नाही. शेवटी काय केला? रावणाचा वध. अवघा तोडीला संबंध. शेवटी रावणाचा वध केला. बरं, रावणाचा वध केला. आता रावणाचा वध कोणी केला? रामानं केला. मग लंका कुणाला मिळायला पाहिजे? लंका नक्कीच राम प्रभूला मिळायला पाहिजे. पण पहिला आला राम राणा, लंका आधी झाली शरणागताला देऊन टाकली. शरण कोणाला होता? विभीषण. विभीषणाला लंका देऊन टाकली, स्वतः घेतली नाही. त्यानंतर बघा कृष्ण भगवंताचं चरित्र बघा कसं. कृष्ण भगवान परमात्म्याने कंसाला मारलं. मथुरा कोणाची व्हायला पाहिजे? कृष्णाची व्हायला पाहिजे, बरोबर ना. पण दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. उग्रसेनाला मथुरेचा राजा केला, स्वतः नाही राजे झाले अजिबात. लोक त्यांना द्वारकाधीश म्हणतात पण स्वतः झालेच नाहीत. इतिहास पाहतो मी. हे देवाचं युद्ध आहे. असं देवाचं युद्ध आहे. अशी 3 युद्ध आहेत बरं का. त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्युलोके विशेषतः देवयुद्धम जीवयुद्धम साधक युद्धम विशेषतः. देवाचं युद्ध प्रसिद्ध आहे, जीवाचं युद्ध प्रसिद्ध आहे, साधकाचं युद्ध प्रसिद्ध आहे. आता जीवाच्या युद्धाबद्दल बोलतो. कुणीतरी मोठा माणूस बोलून गेलेला आहे. 2 आवा, 2 जावा, 2 बुवा, 2 शास्त्री, 2 मेस्त्री, 2 कुत्री, 2 भट, 2 तट, 2 हलगट यांचं कधी पटत? काय डोक्यात राहिलं? विचारो कीर्तनाच्या नंतर. ऐका परत सांगतो. 2 आवा म्हणा, 2 आवा, 2 जावा, 2 बुवा, मीच बोलतो. 2 शास्त्री, 2 मेस्त्री, 2 कुत्री, 2 तट, 2 भट आणि 2 हलगट यांचं कधी पटत? हे जीवाचं भांडण लक्षात घ्या. 2 बायका एकत्र आल्या नळावरती. बघायला नळ शिल्लक राहिले ना, सार्वजनिक करता काय आता तुम्हाला दाखवू तरी कुठलं. तर 2 आवांचं कधी पटत नाही. 2 जावांचं कधी पटलं असतं तर आज महाराज एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी असती. आज जमिनीच्या त्या शेताच्या बांधावर ना भांडणं. एक भाऊ जर मुंबईला असेल आणि एक गावाला असेल, करून त्याची अख्खी जमीन गेलीच. जावांचं काय सांगते तुम्हाला, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. घरोघरीचं उदाहरण. 2 जावा, 2 बुवा. ह्या सप्त्याचं अधिष्ठान माझ्याकडे आहे. तू काल्यामध्ये डोकं लावलंच कसं? इथला काला मीच करणार, इथली सुरुवात मीच करणार. करून सप्त्याचं वाटोळं लागलं. बुवा लोक काय जागेवर आली नाही. मी तर कधी कधी म्हणतो ना, थोडं परखडच बोलतो. कीर्तन ऐकणाऱ्याचा उद्धार होईल, बुवा राहील बाजूलाच. आमचा उद्धार होईल की नाही आम्हीच गॅरंटी देऊ शकत नाही, पण तुमचा उद्धार होईल का? अहो महाराज, दगडावर भाव ठेवणारा माणूस त्याचा उद्धार होतो. दगड हे मला म्हणायचं आहे. कवणा पाषाणावरी ठेवून या भाव असो. तर लक्षात घ्या, कुठं होतो आपण? मंडपात होतो. हा बुवा, इथं बुवावर अडकलो नाही का. 2 शास्त्री लोकांचं पडत नाही. उत्तरी मांसाखरी की पूर्व मांसाखरी असो, ते नाही कळणार तुम्हाला. 2 मेस्त्री, तो म्हणतो इकडे किचनच पाहिजे, तो म्हणतो इकडे बेडरूमच पाहिजे. 2 मेस्त्र्यांचं कधी पटत नाही. 2 कुत्र्यांचं कधी पटत नाही. तुम्हाला प्रसिद्ध उदाहरण, कुत्र्यांची भावकी कधी गावातले वाढत. एक कुत्री आयुष्यामध्ये 6 पिलं जन्माला घालते एका वेळी बरं का. एका डिलिव्हरीला तिला कमीत कमी 6 पिलं होतात. मग कुत्र्यांची संख्या का नाही वाढत? तुम्हाला 2च होतात. मग कुत्र्यांची संख्या का नाही वाढत? का नाही वाढत? पटतच नाही. भावकी धड नाही ना, भावकी धड नाही. 2 कुत्र्यांचं कधी पटत नाही. त्यानंतर काय, 2 भट, 2 ब्राह्मणांचं कधी पटत नाही.
त्यांचं पटलं असं तरी तिघाडीचं सरकार नसतं आलं असं. दोन तट म्हणजे दोन घोडे, यांचं कधी पटत? दोन हाले एकत्र आले एका गोट्यात राहतील, पण एक दिवस भांडणारच. म्हणून हे जीवाचं भांडण लक्षात घ्या. पण जीव कोणाशी भांडतो? जीव जीवाशी भांडतो. मी तुम्हाला इतिहासातलं प्रसिद्ध उदाहरण देतो. आज आपला इतिहास का भाटलाय, का बरबटलाय? कारण काय माहिती का? आपल्या लोकांनी आपल्या लोकांचे पाय खेचले आहे, ते स्पष्ट. इतिहासामध्ये मातब्बर सरदार होते, मातब्बर सरदार बरं का. मिर्झाराजा जयसिंग होता, प्रतापराव मोरे होते, आलं का लक्षात? एवढे सूर्यासारखे प्रखर तेजस्वी क्षत्रिय होते. पण महाराज सूर्यासारखं तेज अंधाराची गुलामी करत होतं. आयुष्यभर छत्रपतींना विरोध केला, छत्रपतींना विरोध केला. अरे यांनी एकाने जर छत्रपतींची साथ दिली असते ना, त्या यवनांची ताकद नव्हती खैबर खिंडीच्या पलीकडे पाऊल टाकायचे महाराज. म्हणून इतिहास बाटलाय. आज इतिहासातलं उदाहरण, अफजल खान जेव्हा आपल्या तुळजाभवानीला हात घालत होता, आपले मराठे काय करत होते? बघत बसले. छत्रपती शिवरायांचा चुलता मंबाजीराजे भोसले तिथं होता, काही केलं नाही. आपलेच म्हणून हिंदू समाजाचं आजपर्यंत कधी उत्थान झालं नाही, लक्षात घ्या. म्हणून जीवाचं युद्ध, साधकाचं युद्ध कुठलं? साधकाचं युद्ध कुठलं? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. तुकोबाराय म्हणतात युद्धाचा प्रसंग आम्हाला रोज आहे, रात्री पण आहे, दिवसा पण आहे. असं काय महाराज? हो. मग तुमचे आतले शत्रू कोण? अंतर्बाह्य म्हणता ना, आतलं आणि बाहेरचे. आतमध्ये कोण? आतमध्ये कामक्रोध आहेत. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हे आमचे आतले वैरी आहेत. कोण म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबारायांचं छान ओवी आहे. हे ज्ञान नदीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गचे. मग असे शत्रू समोर आल्यावर साधक काय करतो? काम क्रोध बंदी खान, काम क्रोध बंदी खान, तुका म्हणे दिले रो, तुका म्हणे दिले रो. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी, आम्ही झालो गोसावी. महाराज म्हणतात काय केलं? या काम क्रोधांना धरलं, पायात बेडी घातली, त्यांना बंदीखान्यात घातलं. महाराज नाथ महाराजांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अरे आता साजणी झाले मी संग, आता साजणी तुकोबाराय तरी म्हणतात आम्ही फक्त त्यांना अटक केली, पण नाथ महाराज म्हणतात आम्ही अटक नाही केली, त्यांना 3rd डिग्री दिली, त्यांना टायर मध्ये घालून फटकवून काढलं. काम क्रोध हे जोडी येते मागे, दोघांना सोडून काढलंय. मग आतल्या शत्रूचा बंदोबस्त आम्ही करतो, पण महाराज बाहेरचा एक शत्रू आहे. कोणता? संसार. संसार महाराज साधकाचं घोडं मारतो. संसार साधकाला परमार्थ करू देत नाही. महाराज कसं काय? असं काय संसारानं वाटवलं गेलंय? खरंय, संसार साधकाला परमार्थ करू देत नाही. कशा रीतीनं बघा, पहिली गोष्ट म्हणजे साधकाचा उपहास करतो, दुसरी गोष्ट साधकाची निंदा करतो, तिसरं म्हणजे साधकाला जाती कुळाच्या बंधनामध्ये अडकवतो, चौथं म्हणजे साधकाचा घात करतो. वारातीमध्ये तांगड्या वर करून नाचणारे लोक हसत नाही,
पण कीर्तनात टाळ घेतला पोरांनी एखाद्या गावातल्या तर लगे हसायला सुरुवात. ह्या कारणामुळं गावोगावची टाळकऱ्यांची संख्या कमी आली. पण टाळकरी आणावं लागतात बाहेर ना. काय आम्ही परमार्थाचं करून ठेवलंय? आम्हाला जिकडं हसायला पाहिजे तिकडं नाही. अरे आपलं पोरग पिऊन नसते वरातीमध्ये, आपण मार म्हणतो वा काय माझं पाखरून नाचतंय. जिथं हसायला पाहिजे तिथं हसत नाही. पण नको त्याला हसतोय. लक्षात ठेवा, वारकऱ्याला हसाल ना, वारकऱ्याला हसाल ना, तुमचे दात साठीच्या आत पडणार. चॅलेंज आहे आपलं. पण वारकऱ्याला कधी हसायचं नाही. वारकरी दिसायला नेबरट साधा दिसतो बरं का, पण तो सगळ्यांचे 13वे जेवलेला असतोय बरं का. पण वारकऱ्याला कधी साधं समजायचं नाही. वारकरी दिसायला नेवळट असतोय पण बावळट नसतोय. मौनावणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदुयसे. वारकऱ्याला कधी साधं समजायचं नाही. लोक म्हणतात काय परमार्थ, बुवा लोकांचं काम नाही. हे 75 वर्षाच्या वरचे हे सगळे रिटायर, यांचं काम आहे कीर्तन कीर्तन. हे काय आमचं काम आहे? अशिक्षित अडाणी ज्यांना नोकरी नाही, धंदा नाही, काम नाही. मला बरेच जण म्हणतात बुवा काय काम धंदा काय आहे की नाही, का नुसतं ह्याच्यावरच चालवणार तुमचं? हे माझं बघेन, तुला काय करायचं आहे? तुम्हाला काय वाटतं कीर्तन म्हणजे काय अशिक्षितांचा धंदा आहे का? मी तुम्हाला किती डॉक्टरांनी वकील कीर्तनकार दाखवू? किती दाखवू बोला? आज या देशातला पहिला सुपर कम्प्युटर ज्यांनी बनवला ते डॉक्टर विजय भटकर. या देशातला पहिला कम्प्युटर, सुपर कम्प्युटर बरं का, ज्यांनी बनवला ते विजय भटकर. आज आळंदीला साखरे महाराजांकडे पाठाला येतात आधी आपल्याला. मग काय ते पागल आहेत का? माझे गुरुवारी डॉक्टर वेदांताचार्य, डॉक्टर नारायण महाराज जाधव डॉक्टर आहेत. कोण आहेत? डॉक्टर आहेत. स्वतः मी आता MA करतोय. पुढे जाऊन जर माझी ताकद झाली तर मी पण डॉक्टरेट करेन. माझा काही भरोसा नाही. वारकरी संप्रदाय साधा नाही. आमच्या शास्त्रीजींनी पण डॉक्टरेट केला. आता चाललंय, आता विद्वत्ता आहे. सुशिक्षित लोकांचा आता काळ आहे. या काळामध्ये आपण कसल्या नको त्या खोडचड भावना धरून बसलोय. महाराज मी म्हणतो देवाला कधी कधी ना तुम्ही सगळं ताजं देतात, फुल ताजं, पाणी ताजं, सगळं ताजं. मग हे देह का ताजा देऊ नये? का ताजा देऊ नये? मग वारकऱ्याला पहिली गोष्ट असणं बंद केला करा. कारण वारकऱ्याची पताका आज सर्वदूर फडकते. लक्षात घ्या. बाबामार सातारकरांना श्रद्धांजली द्यायला कोण कोण आलं होतं एकदा बघा तुम्ही. का म्हणायचंय? वारकरी साधा नसतो, मऊ मेणा होणे भले तरी देऊ. शब्द वेगळा आहे. कासाचे नाही शब्द, वेगळा शब्द आहे. एकदा गाथ्यात उघडून बघा, वेगळा शब्द आहे. भले तरी देऊ टिंब टिंबची लंगोटी, नाठाळाचे माती हणू काठी. म्हणतात तुम्ही आमच्या देवाला, आमच्या साधूंना, आमच्या संतांना जर नाव ठेवाल तर लक्षात ठेवा आमच्या खांद्यावर जी पताक आहे तिला खालना दांडा असतोय. खालना दांडा असतो बरं का. तुम्ही आमच्या संतांना नाव ठेवलेत ना, तो दांडा असा वरच करतो. मग आम्ही वारकरी साधा नाही, उपवास करायचा नाही. वारकऱ्याची निंदा कधी करू नये, पण समाज वारकऱ्याची निंदा करतो. माऊली म्हणतात म्हणून तेही नसाती आणि निंदाही करू लागते. म्हण सांगाय पतंगू काय सहाती प्रकाशात आहे. लाईटीवरती पाखरा उगीच उड्या मारून मारतात, स्वतः मारतात. उड्या मारल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज वारकऱ्याची निंदा करतात लोक. चाललं बुवा कीर्तनाला, चाललं बुवा कमवायला. बुवा लोकांना काय काम आहेत? एखादा म्हणलं चल वारीला, तुम्हाला काय काम आहे धामाने, आम्हाला आमचे बिझनेस आहेत. इकडंच मर. अजिबात तू 60 वर्षाचा झालास ना, माळ घालायला इकडे येऊ नकोस. तू म्हातारा झाला ना की म्हातारा झाल्यावर बरोबर येतो. मग तरुणपणी का नाही परमार्थ सुचत? म्हणून महाराज वारकऱ्याची निंदा करतात. वारकऱ्याला जाती कुळाच्या बंधनामध्ये गुंतवून ठेवतात. हे बघ बाळा, आपल्या घरामध्ये आजपर्यंत कोणी बुवा झाला नाही. तू बुवा झालास तर तुझं कसं होईल? तुला लग्नाला बायको भेटेल का? तर देवाला पती लक्ष्मीचं जाणत असेल, त्याला लग्न करायचं असेल तर तो कुटुंब पण आणून देईल. कुटुंब पण आणून देईल. लक्षात घ्या. म्हणून वारकऱ्याला जाती कुळाच्या बंधनामध्ये अडकवू नये, पण अडकवतात. शेवटी काय? साधकाचा घात करतात. साधकाचा घात करतात. कसं? जगद्गुरु तुकोबाने लो गावलाय. जगद्गुरु तुकोबाने लो गावला असताना त्या लो गावला एका बाईनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलंय बरं का, उकळतं पाणी ओतलंय. म्हणजे साधकाचं काय करतात लोक? घात करतात. म्हणून महाराज असं युद्ध आहे, संसाराशी युद्ध आहे, या कामक्रोधाशी युद्ध आहे. या युद्धामध्ये आम्हाला सहाय्य कर. एक योद्धा जसा रणामध्ये उतरतो, एक योद्धा जेव्हा रणामध्ये फुल ताकदीनिशी उतरतो,
एक ताकद घेऊन उतरतो की बस आता युद्धामध्ये उतरलोय, आता मारायचं पण मागं फिरायचं नाही, असं धैर्य मला त्या अभंगाचं प्रथम कर. रणी निघता शूर न फिरे माखा, रणी निघता शूर न पाहे माघारी. 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 आई समजा धीर राख्या, आई समजा धीर राख्या, माणूस देवाला प्रार्थना का करायची माहिती का? एक तर पहिली गोष्ट देव सांभाळतो, देवच सांभाळतो, देवच रक्षण करतो. या ठिकाणी महाराज एका योद्ध्याची उपमा स्वतःला देतात की देवा एखादा योद्धा ज्याप्रमाणे युद्धामध्ये उतरल्यानंतर जीवाची पर्वा करत नाही. बाजीप्रभूंना आठवा, बाजीप्रभूंनी काय केलं? आलाप नका देऊ, आलाप द्यायला आहेत आपल्याला 4 माणसं बरं का. बाजीप्रभूंनी काय केलं बघा. महाराज तुम्ही जा, आज आम्ही मेलो तरी चालेल, तुम्ही विशाळगडावर पोचा. पोचल्यावर तुम्ही फक्त तोफांना बत्ती द्या. आज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. कोणाचं वाक्य आहे? बाजीप्रभूंचं वाक्य आहे, लक्षात घ्या. कुतुबशाहच्या दरबारामध्ये महाराज गेले. 15 मिनिटात संपवतो, काळजी करू नका. असं मला आता काही सुचत नाही. तर कुतुबशाहच्या दरबारामध्ये महाराज गेले. कुतुबशाह समोरून सामोरा येतोय, महाराजांना लोटांगण घालतोय, महाराजांचा सत्कार करून आतमध्ये नेतोय. महाराजांच्या स्वागताला दुतर्फा दोन्ही हत्ती आहेत. कुतुबशाह महाराजांना विचारतोय, राजे तुम्ही एवढे दख्खनचे राजे म्हणवता, तुमच्याकडे नाहीत का आमच्यासारखे हत्ती? तुमच्याकडे हे राजवैभव नाही का? आता सांगा तुम्ही, राजाचं खरोखर वैभव आहे, राजवैभव पाहिजे हत्ती. पण महाराज छत्रपतींचं उत्तर आहे, अहो तुम्हाला आता कुठल्या तोंडाने सांगू, कुठल्या शब्दामध्ये सांगू? आमचा दगडधोंड्यांचा प्रदेश आहे, आमचा दराखोरांचा प्रदेश आहे, आमचा गड किल्ल्यांचा प्रदेश आहे. आमच्या पठारी प्रदेशावरती, आमच्या या डोंगरी प्रदेशावरती नाही चालत हो हत्ती. आम्ही कुठे हत्ती पाडू? पण एवढं सांगतो, या हत्तीच्या ताकदीचे मराठे माझ्याकडे आहेत, या हत्तीच्या ताकदीचे लढवय्ये योद्धे माझ्याकडे आहेत. कुतुबशाह म्हणतोय, तुमच्याकडे एखादा असा योद्धा आहे का जो आमच्या हत्तीशी टक्कर घेईल? असेल तर दाखवा. महाराजांनी असं मागं वळून बघितलं, पाठीमागं राजेंद्र दिसले. कुठे गेले? नाही आपण गेले वाटतं. हा त्यावेळेला हे दिसले. काय नाव त्यांचं? काय त्याचं नाव काय? विठ्ठल विठ्ठल. आता नक्की पटकन कसं नाव आठवत नाही, रोज रोज सांगून सांगून पण आज गडबड. येसाजी कंक, बरोबर, शाबास, टाळ्या वाजवा काकांसाठी. आता काय जरा माझं वय झालं ना, वयामानानं होते अशी गडबड कधी कधी. येसाजी दिसले. येसाजींनी मागचा पुढचा विचार न करता रणांगणामध्ये उडी घेतली. समोर हत्ती आहे. येसाजी आणि हत्तीचं ते युद्ध सुरू झालंय. संपूर्ण दरबार बघतोय. येसाजी हत्ती दोघं युद्ध करतायत. येसाजी ते हत्तीच्या गोल 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 फिरतायत. त्यांना माहिती हत्ती जड प्राणी आहे, लगेच गोल गोल फिरता येत नाही. त्याला हुलकावून येत आहेत. कधी हत्ती इकडे, येसाजी तिकडं, येसाजी इकडे, हत्ती इकडं. शेवटी करता करता येसाजीचं आणि हत्तीचं तोंड समोरासमोर आलं.
येसाजींनी संधी साधली, हत्तीची सोड तलवारीच्या एका घावामध्ये विलग केली. लक्षात घ्या. हत्ती पडला, कुतुबशाह उभा राहिला. कुतुबशाहनं बक्षीस देण्याकरता स्वतःच्या गळ्यातला कंठा काढला. येसाजी म्हणतात तुझा कंठा ठेव तुझ्याकडे. येसाजी गेले, महाराजांचे चरण स्पर्श केला, महाराजांनी आलिंगन दिलं, पाठीवर शाबास म्हणून थाप मारली. येसाजी म्हणतात अरे माझ्या मालकाच्या एका थापेसाठी असे किती किती कंठे ओवाळून टाकावे. स्वामीनिष्ठ आहे. हत्तीशी युद्ध करणं साधा खेळ नाही महाराज. म्हणून योद्ध्यासारखं धैर्य दे. कोणाला समोर मागतात? देवाकडे मागतात. देवाकडेच का मागतात? काय म्हणतात? संसारा हाती अंतरलो धुरी आता कृपा करी नारायण. समोर नारायण उभा आहे, देव समोर उभा आहे. त्याला प्रार्थना काय करतात? पहिली गोष्ट म्हणजे हा संसार मला तुझ्याजवळ येऊ देत नाही. बघा, वारीला न येण्याची कारण काय? नाही, थेट असं डायरेक्ट उत्तर देऊ नका हो. असं कीर्तन करणं डायरेक्ट उत्तर द्यायचं नसतं. वारीला न येण्याचं कारण, महाराज आमच्या घरचं भात कापायचं बाकी आहे, भाऊबीज आले मध्येच, घरची दिवाळी आहे, लक्ष्मीपूजनाला घरी यजमान लागतोय. लक्ष्मीची काय पूजा करतात? तिकडे नारायण आहे, नारायणाची पूजा करा, लक्ष्मी येणारच. वारीला न येण्याचं कारण काय? संसार. आषाढीमध्ये लावणी येते आणि कार्तिकीला कापणी येते. करता काय? संसार तुम्हाला परमार्थ करू देत नाही. देवा विनंती करतात, देवा संसार आम्हाला परमार्थ करू देणार नाही. संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण. आम्ही या कीर्तनी शुद्ध आम्ही या कीर्तनी शुद्ध आम्ही या कीर्तनी शुद्ध आम्ही या कीर्तनी शुद्ध ठेवलेत. त्याचं कारण आहे, बरोबर प्रमाण हजर आहे. हे आमच्या पंचकृषीचं खरं तर वैभवच मानलं पाहिजे. पंचकृषीचं नाही म्हणता येणार, पूर्ण परंपरेचं वैभव मानलं पाहिजे की आम्हाला ही परंपरा अशी मिळाली आहे. त्या परंपरेनं आम्हाला चांगलंच दिलं, बरं का, चांगलंच दिलं. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की अलिबागकर महाराज आमच्यासाठी इथं आले, बरं का, आमच्याकरता आले. असं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारा अंगी अवघीच व्यसन. व्यसन शब्दाचा अर्थ काय महाराज माहिती का? व्यसन आम्हाला गुंतवतं. व्यसन म्हणजे काय? आम्हाला गुंतवतं, आम्हाला सुटू देत नाही. त्याला काय म्हणतात? व्यसन म्हणतात. म्हणून देवाला प्रार्थना करायची, देवा तू आम्हाला सांभाळ, तू आमच्या यातून सोडवणूक कर, तू आमचा परमार्थ करून घे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही करोनिया पायी भवहा तारी जातारा किंवा करुणी विनावणी पायी ठेवी तो किंवा देव करतात, बरं का. संत करतात कसे? सांभाळलेले अनाथा. हैबतराव महाराजांची पायरी आहे कुठे? माऊलीच्या चरणाजवळ, बरोबर ना? माऊलीच्या मंदिरामध्ये हैबतराव महाराजांची पायरी आहे. आज पण माऊलीच्या समोर हैबतराव बाबांचा विणा अखंड आहे, बरोबर ना? हैबतराव बाबांचा विणा अखंड आहे. मग या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हैबतराव बाबा आहेत तरी कोण? हैबतराव महाराजांची पार्श्वभूमी काय? हे महादजी शिंदे अंकली सरकार यांच्याकडे कामाला होते. त्या ठिकाणी सैन्यामध्ये असताना बघा, ते सैन्यामध्ये होते, ते पालखी सोहळ्याचे प्रवर्तक होते. आजही पालखी सोहळा हा सैन्याच्या शिस्तीमध्ये चालतो. त्याला कारण हैबतराव महाराज आहेत, बरं का. त्यांचा इतिहास काय? हैबतराव महाराज एकदा प्रवासाला चाललेले असताना, माऊलीच्या दर्शनाला चाललेले असताना
मध्ये काही भिल्लांनी त्यांना अडवलं, त्यांना मारलं, त्यांचे हातपाय बांधून त्यांना एका गुफेमध्ये कैद करून ठेवलं. हैबतराव महाराजांनी माऊलींना प्रार्थना केली, माऊली आज मला सोडवा, आज मला वाचवा. जर आज तुम्ही मला वाचवलं ना तर हा अख्खा देह तुम्हाला समर्पण करून टाकेल. काय महाराज त्या माऊली ज्ञानोबरांची कृपा. ज्ञानोबरांनी त्या भिल्लांच्या सरदाराच्या पत्नीच्या स्वप्नात गेले. भिल्लाच्या सरदाराच्या स्वप्नात नाही गेले. तिला सांगितलं, माय अगं माझा भक्त तुझ्या मालकाने कैद करून ठेवलाय, त्याला सोडव. तुझ्या पोटी पुत्र संतान जन्म घेईल, चांगलं गोंडस बाळ जन्म घेईल. तिला पुत्र संतान नव्हतं. महाराज तिनं हे स्वप्न स्वतःच्या मालकाला सांगितलं. मालकानं काय केलं, लगेच महाराजांना सोडवलं. तिथपासून पुढं हैबतराव महाराजांनी माऊलीला अख्खं आयुष्य समर्पण केलं. आज जो पालखी सोहळा चालतो त्यांनी चालवलाय बरं का. आषाढीचा जो सोहळा आहे हैबतराव महाराजांनी चालू केलाय. खरोखर आजही त्यांनी चालू केलेल्या भजनानंच तिथल्या कीर्तनाची भजनाची सुरुवात होते. आज आळंदीला जातो मी, रामकृष्णरी भजनानं कीर्तनाची सुरुवात होत नाही. कुठलं भजन, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात. आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू वैद्य बाबा सांगायचे, हैबतराव महाराज जेव्हा भजन करायचे ना ती समाधीशी डोलायची. त्या समाधीवरती जर लिंब ठेवला तो असा हलायचा, इकडून तिकडे तिकडून इकडे हलायचा. काय भजन होतं, ताकद होती भजनामध्ये. म्हणून संत सांभाळतात, देव सांभाळतात. बरं त्यांना प्रार्थना का करायची याचंही कारण शास्त्रकार सांगतात, आपदार्थे धनम रक्षेत दाराम रक्षेत धनैरपी आत्मानम सततम रक्षेत दारैरपी धनैरपी. कोणाच्या रक्षणा करता, आपल्या रक्षणा करता. कसं काय बघा, कधी आपत्ती काळ येईल, कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही. तिच्या करता म्हणून पैसा साठवावा. काय साठवावा, पैसा साठवावा. नुसताच उडवायचा नसतो. आले घरकुलाचे पैसे की उडवलेच असं करायचं नाही. म्हणजे पैसा साठवायचा. पैशापेक्षा काय साठवायचं, दाराम रक्षेत धनैरपी. पैशापेक्षा बायकोचं चांगलं रक्षण करावं. जर ती रुसून गेली तर चपात्या लागायला काय सासूबाई येणार नाही. आलं का लक्षात. म्हणून तिचं रक्षण करावं. आता तरी तुमच्या चेहऱ्यावरती भाव बदलू द्या, प्रसन्न बसा. तुमचं काहीतरी बोललो मी. आणि शेवटला सांगतात बरं का, आत्मान सततम रक्षेत दारैरपी धनैरपी. स्वतःचं रक्षण कसं करावं, बायकोपेक्षा धनापेक्षा स्वतःचं रक्षण करावं. कसं काय बघा. एकाने विचारलं, महाराज असं कसं म्हणतात. म्हणलं हो काय, बायको जरी तुम्हाला जीव लावत असली तरी स्वतः करता लावते. आलं का लक्षात. महाराज शक्यच नाही. एक महाराज म्हणवते, महाराज आमची बायको आम्हाला रोज दुधामध्ये 4 वेलदोडे टाकून दूध देते. म्हणलं याकरता तुझी नाही तुझ्या बायकोची मुलाखत घ्यायला पाहिजे. भेटलो. म्हणालो का हो वहिनी, म्हणलं एवढं नवऱ्यावर प्रेम, रोज म्हणणे दुधामध्ये 4 वेलदोडे टाकून दूध देता म्हणे. म्हणलं काय विशेष. नाही हो म्हणले, काय आहे, पोलिसाला हप्ता आणि बुवाला साप्ता कधी येईल असं भरोसा नाही. घरी दूध लावलंय, रोज फुकट जात आहे. 4 दिवसाचं दूध साठवून आहे. दुधाला वास येऊ नये म्हणून ताप नाही. एक म्हणतोय माझी बायको मला रोज 6 टाकते 6 दुधामध्ये. 6 आता महिला मंडळ सहसा कोणाला 6 येत नाही बरं का. 6 टाकते. त्याला विचारलं काय नक्की गडबड आहे. तिची पण मुलाखत घेतली. तर सांगितलं काय झालं, वास आलेल्या दुधावर माश्या असतात. एखादी पडलीच तर तिची डेड बॉडी वर नको यायला. 6 टाकले की सरळ खाली महाराज. म्हणून तिला दारा काय उगाच म्हणले का, मृत्यूच्या काळी येते कुठपर्यंत, दारापर्यंत. म्हणून तिला उगाच दारा म्हणलेलं नाही. दारा म्हणजे काय, ती दारापर्यंत येते. म्हणून तुम्हाला प्रसंग सांगून जातो, फक्त आधीच हसू नका. मला तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतंय. 5 मिनिटांमध्ये सेवा उरकतो, आता काळजी करू नका. मला पण भूक लागली. तुम्ही भुकायच्या आत मी उरकतो. एक व्यक्ती बरं का अचानक मेला, अटॅकने कशानंतरी मेला. आता मेल्यानंतर काय झालं तुम्हाला सर्वांना प्रसंग माहिती आहे. किती पण लाखाचा बंगला बांधला, शेवटची आंघोळ कुठं, अंगणातच. सत्य आहे. शेवटच्या आंघोळी कुठं, अंगणातच. माणसं वगैरे जमली. माणसं जमल्यानंतर काही माणसांनी त्याचे 2 हात समोरून धरले, 2 पाय मागून धरले, त्याला धरला. आणि त्या माणसाने आंघोळी घालण्याकरता म्हणून त्याला घराच्या बाहेर काढावं तर चुकून त्याच्या डोक्याला धक्का लागला त्या दरवाजाचा आणि माणूस जिवंत झाला.
आधीच असं झाल्यानंतर ते बाहेरच्या सुतळी बांधायला तिरडी बांधायला आलेली होती, सगळे नाट पळाले. ज्यांनी पाय धरलेले ते मागच्या दरवाजाने पळाले, ज्याने हात धरलेले ते पण तिथल्या तिथे पळून गेले. आणि माणूस जिवंत झाला महाराज. तो करता करता 6 महिने जगला आणि परत मेला. आता तुम्ही म्हणाल महाराज माणूस मेला कसा लगेच, आपल्याला मारावाच लागेल कारण कीर्तन संपवायचंय. आता त्याला आपण त्याला मारूनच टाकू. आता तर माणूस 6 महिन्याने परत मेला. आता परत मेला, परत त्याला आंघोळी घालायची. आता आंघोळी घालायची, त्याला बाहेर काढायचा. तर पहिली ती जुनी 4 माणसं आलीच नाही. जुनी 4 माणसं आली नाही, नवीन 4 माणसं आली. नवीन 4 माणसं आली. समोरून दोघांनी हात धरले, मागून दोघांनी पाय धरले. त्याला बाहेर काढायचा. तर पहिले बायको दारामध्ये येऊन उभी राहिली. ओ जरा हितनं सांभाळून, हितनं सांभाळून, जरा हितनं सांभाळून. दृष्टांत संपला. तुम्हाला काय समजायचं ते समजून जा. काय म्हणायचंय? दाराम आत्मानं सततम रक्षेत दारैरपी धनैरपी. स्वतःच्या पत्नीपेक्षा, स्वतःच्या धनापेक्षा काय करायचं? स्वतःचं रक्षण करायचं. मग स्वतःचं रक्षण करायचंय. त्यासाठी देवाला विनवणी केली. पण देव प्रश्न करतोय, महाराज मी रक्षण करेन, पण युद्धात तुम्ही उतरले की मी उतरलोय? तुम्ही उतरलात. तुमच्याकडे शस्त्र असलं पाहिजे का नाही? तुमची काय तयारी? मग वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो. बरोबर आहे म्हणतात. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्रवर जिले. महाराज असं शस्त्र धारण केलंय की जे शस्त्र, त्या शस्त्राला यम सुद्धा घाबरतो. यम म्हणजे त्या शस्त्रामुळे एकट्या माझं नाही, माझ्या अख्ख्या भावकीचं रक्षण होणार आहे. का? यमे कुळगोत्र वर्जिले. यम सांगतो, यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा. शेवटचं काय? सदा घोष नामाचा. ज्या ठिकाणी सदा सर्व काळ नामाचा घोष होतो त्या ठिकाणी यम कधी पाय लावत नाही. म्हणून महाराज वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, देवा युद्धामध्ये शस्त्रासहित धैर्यपूर्वक उतरलोय, पण जर कदाचित माझी मनस्थिती डगमगली, माझं धैर्य गडबडलं, माझ्यामध्ये जर काही उडं पडलं, मी कुठे कमी पडलो, तर त्या ठिकाणी काय कमी पडतंय ते सांभाळायचं काम तुमचं. त्या ठिकाणी मला सरता करण्याचं काम तुमचं. त्या ठिकाणी माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची. अभंगाचा शेवटचा दुगमणी माझ फिरता माघारे, तुका म्हणे माझ फिरता माघारे, तुका म्हणे माझ फिरता माघारे, तुका म्हणे माझ फिरता माघारे. तेथे उडी पुरे तुम्ही जाणा, तेथे उडी
पण नको सनेला गज लागले जरा. काय झालं 2-3 दिवस म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस असा बेपत्ता झालोय. म्हणजे घरच्यांनी तर मला काही वाऱ्यावर सोडून दिलाय, पण माझा काही पत्ता नाही. गोवा सार्वजनिक आहे सध्या तरी. गोवा म्हणजे सार्वजनिक संपत्ती, कुठं घरच्यांचा असतोय. ते म्हणतात ना देवाचा भक्त तो देवाशीच गोड, देवाचा असतो, लोकांचा नसतो, म्हणजे घरच्यांचा नसतो. 4-5 दिवस जरा कणकवलीमध्ये गेलो होतो, खाली सिंधुदुर्गामध्ये तिकडे प्रवास झाला. 2-3 दिवस जरा कार्यक्रम चालू होते. कोकणामध्ये गेलो होतो खाली. तुम्ही म्हणाल महाराज कोकणामध्ये कशाला गेले होते? भूतं पकडायला गेलो होतो. पण भूतं काही मला सापडली नाही, मला घाबरली वाटतं. बरं असं, पण त्या नादामध्ये जरा गळ्याचा घसा झालेला आहे, त्यामुळे आज थोडा गायनाचा भाग जरा आवरलाच नाही. असो, तुका म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जाणा संसार हाती अंतरलो दुरी. आता कृपा करी नारायणा. ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत त्या सर्वांनी एकदा प्रेमळ अंतःकरणानं भगवान श्री विठ्ठल परमात्म्याचं रुक्मिणी आई साहेबांचं भजन करा. विठोबा माघारे तेथे उन्हेपुरी तुम्ही जाणार. महाराज कोंढाण्याची लढाई आठवा. नरवीर तानाजी मालुसरे पडलेत आणि सर्व सैन्य जीवाच्या आकांतानं ज्या कड्यावरून दोर टाकलाय त्या दोराकडे पळत चालले. मागून सूर्याची येत आहेत. सूर्याजींनी त्या सर्व मावळ्यांच्या पुढे जाऊन तो दोर कापून टाकला. सर्वांना आज्ञा केली, अरे तुमचा बाप तिकडे मरून पडलाय. स्वराज्य असं फुकट भेटले म्हणून आम्हाला किंमत कळत नाही. स्वराज्य त्यागातनं मिळलंय, स्वराज्य बलिदानातून मिळालंय. अरे तुमचा बाप तिकडे मरून पडलाय आणि तुम्ही युद्धामध्ये पुरुषार्थ दाखवायचं सोडून असं पळून कुठे चाललात? अरे खरोखर जर मराठ्याची औरत असाल, एक बापाची औरत असाल, आत्ता मागं फिरा आणि आपल्या धन्याचं स्वप्न साकार करा. महाराज, एका वाक्याचा परिणाम कोंढाणा पुन्हा स्वराज्यामध्ये आला. काय कारण? एका कुशल सेनापतीचं कर्तव्य काय? सैन्य कुठे कमी पडतंय? सैन्याला उणेपणा कुठे आहे? त्यांच्यामध्ये पुन्हा हिंमत पेरायची हे काम कोणाचं आहे? एका उत्तम सेनापतीचं आहे. म्हणून तेथे उणे पुरे तुम्ही जाणार. असो, यथामध्ये यथाकाल यथावकाश यथाशक्ती श्री भगवान सत्यनारायणांच्या चरणारविंदी आजची सेवा समर्पित करण्याचा योग. जे काही सांगितलं ते माझ्या श्रीगुरूंचा आशीर्वादाचा प्रताप आहे. ज्या माऊली ज्ञानोबरांच्या मांडीवर लहानाचा मोठा झालो, ज्या आळंदीकरांची मधुकरी खाल्ली
आणि ज्यांच्या परंपरेमध्ये वाढलो ते प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज, तथा ज्यांच्या परंपरेमध्ये आपला जन्म झाला ते प्रातस्मरणीय सद्गुरू अलिबागकर महाराज, या सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं तोडकं मोडण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्याकडून चुका होतच असतात. म्हणून तुम्ही काय करायचं लक्षात घ्या, कीर्तनातून चांगलं तेवढं घेऊन जायचं, वाईट तेवढं इकडेच ठेवून जायचं. सोपं आहे. कोपऱ्यामध्ये चांगल्या चपला आहेत, चांगल्या घेऊन जा, तुमच्या इथं ठेवून जा. वर हसताय चांगलं आहे, फक्त माझी सोडू ना, माझ्या आठवड्याला एक चालली आहे, ते वैतागलोय त्याला. असं चांगलं तेवढं घेऊन जा, म्हणजे काय, चांगली प्रमाणे घेऊन जा, चांगले विचार घेऊन जा, चांगला आचार घेऊन जा. ही तुम्हाला सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती प्रार्थना. कृपया का बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली ऋषय जेवी. एक माऊलीचं अंतकरण करून एका लहान मुलाला तुम्ही आपल्या पदरामध्ये सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतो. उपस्थित सर्वांमध्ये आमचे कलाकार मित्रमंडळी जे म्हणतात ना, वेगळ्या आईच्या पोटी जन्माला आले पण नात्याने सगळे भावंड आहेत, त्याला कारण आमची आई ज्ञानोबा आहे. असं त्यांच्या सर्वांना धन्यवाद. आमचे सर्व मोठे ज्येष्ठ आमचे अनिल अप्पा आहेत, आमचे सर्वच व्यक्ती आहेत, सर्वांचे नाव मला माहीत नसल्यामुळं आमच्या नितीन भाऊचे वडील आहेत, आमचे बाईत महाराज आहेत, माडिक सर आहेत, आमचे विद्याकाश सुद्धा आले आहेत. सर्वांच्या चरणावरती लांबूनच नमस्कार करतो. तुम्ही पण लांबूनच आशीर्वाद फेकून मारा चांगला. अलग लक्षात. तर न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम देवी नव्हतो असे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे अरू. असो प्रसंगामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली. आजपासून बरं का, आजपासून आपल्या श्री क्षेत्र कांबे रसायनीमध्ये कांबे येथे श्री ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे एक 7 दिवसाचं लहान मुलांसाठी निवासी शिबिर, वासंतिक निवासी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. संपूर्णतः हे शिबिर विनामूल्य आहे, एकही रुपया फी नाही. महाराजांनी खंत बोलून दाखवली. महाराज आज अख्खा आबाळ फाटले, कोणी परंपरा मानत नाही, सगळं गचड मंगळ करून टाकले, कसल्या पण चाली, कसले पण कपडे, कसं पण काय परमार्थ विक्रीला काढलाय, वाटोळं लावून टाकले संप्रदायाचं. आबाळ फाटले, त्याला शिवता येत नाही, पण किमान आपण आपलं छप्पर सांभाळायचं, आपण आपल्या छपराखाली चांगली मुलं तयार करायची. म्हणून अजिबात एकही रुपया फी कोणाकडून न घेता, बरं का, एकही रुपयाची कोणाकडून वर्गणी गोळा न करता त्या ठिकाणी महाराजांच्या स्वखर्चातून, सर्व आपल्या गुरुबंधूंच्या सहकार्यातून, सर्वांच्या मार्गदर्शनातून, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या गुरुवर्य मंडळींच्या आशीर्वादातून एक वासंतिक निवासी शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. आज सुरुवात आहे, 18 तारखेला शेवट आहे. होईल तेवढ्या लोकांनी चला, नाही जमले 7 दिवस तर कमीत कमी 6 दिवस तरी आपल्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जा. या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्की माझ्याशी संपर्क साधा, मी उद्यापासून तिकडेच आहे. तरी आपण आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला घडवण्याकरता एक मोलाचं पाऊल स्वतःहून उचला. ज्ञानेश्वर